मला स्नोईने ना आमच्या चूचूने एक सरप्राईज दिलं. झोपेत होती, लाईट बंद होता, लाईट आता ऑन केला मी आणि मला म्हणते लांबूनच अंकल क्लॅप 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 असं मला जोरात म्हणते. मी इतकं खुश झालो ना, ते ऐकून इतकं भारी वाटलं मला. एवढ्या अंधारात पण तिने मला कसं थोडंसं बघून घेतलं आणि बघताच अंकल अशी हाक मारली आणि लगेच क्लॅप केलं. का मग काय जोजू थांबू थांबू स्टॉप. आता सांग तुला बाहेर यायचंय बाहेर. निन्नी झाली. मैं नहीं बताऊंगा. स्ट्रेचिंग. ये गुड मॉर्निंग. हे काय आहे? दवा. शाबाश बेटा. दवा काय बोलते तू? शौका करतेस बोलून. तुला कसं माहिती आहे दवा आहे? वा वाव नाही येते, ऊ येते. ऊ काय ते? हा ऊ. अंकल अकला क्लॅप क्लॅप. काय कर? ब्लॉगिंग कर. स्नो मी तुला शिकवतो. स्नो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग. नाही एवढंच येतं. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. स्नोईशी आहे गुड मॉर्निंग, आपली आहे गुड इव्हिनिंग. आणि यस, असं काही ब्लॉग स्टार्ट करायचं हे नव्हतं, मुहूर्त नव्हतं, बट एवढा भारी मोमेंट आहे ना. घे 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 बांगडी घे, दवा दे. स्नोई आणि अंकलचा आमचा मी टाईम चालू आहे बिकॉज दादा कॉलमध्ये बिझी. वहिनी ऑफिसला गेल्यात, अजून आला नाही आहेत. माझं पण काम बाकी आहेत, बट ठीक आहे. मी आणि स्नोई वी बोथ आर एन्जॉयिंग कोको. आणि कोको चालू असला तर आम्ही कोणालाच भाव टाकत नाही, आम्ही कोणालाही विचारत नाही. तो काका असू दे, पप्पा असू दे, मम्मा असू दे, कोणी असू दे. हे बघा काही घेणं ना आम्हाला. बघा रे आमच्या गुमाने दोना आमच्या ड्रायव्हर बघा. बाय. तू चलवण्याकडे लागते ते पुढे दे. आम्ही चाललो बघा, आम्ही चाललो. बाय. चलो चलो जिमला जाऊ आपण. बाय. कसं स्टेअरिंग कसं फिरवतो आपण? हे कसं फिरवतो? हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. मागचा एक आठवडा झाला व्हिडिओ शूट नाही केला. मध्ये मी खूप प्रयत्न केले की व्हिडिओ स्टार्ट करू, तो कंटिन्यू झालाच नाही ड्यू टू माझी ऑफिसची काम, ड्यू टू घरात काही ना काही चालू होतं किंवा मला बाहेर जायचं होतं. म्हणून लास्ट वीक पण सॅटर्डे संडे काही व्हिडिओ शूट नाही केला, फक्त घरात होतो. त्याचा आदल्या दिवशी आम्ही पार्टी करायला गेलो होतो. पार्टी करून आल्यानंतर मग असं झालं ना की नाही, हा वीक पूर्ण आरामच करून घ्यायचा, कुठलाही प्रकारे व्हिडिओ शूट करायची इच्छा न झाली. बिकॉज सॅटर्डेला पण मला काम होते ऑफिसची आणि मग त्या कामांमुळे आहे ना असं मूड एक डाऊन होतं, त्याच्यामुळे काहीच नाही झालं. पण यस, आपला प्लॅन झालेला आहे मंडेचा. लॉंग विकेंड आहे, सॅटर्डे संडे आणि मंडेला होळी, सगळ्यांना माहिती असेल. माझा प्लॅन झाला आहे. मागच्या वर्षी मी जिथं गेलो होतो, ज्यांना आठवत असेल, आपण परत तिथंच जातोय. खूप मजा येणार आहे. आय होप तुमच्या सगळ्यांचे पण प्लॅन झाले असेल. पण त्याचा आधी आपल्याला ऑफिसला जायचं आहे. चला पटकन रेडी झालो, देवपूजा करायची, फक्त खाणार पिणार काही नाही, आपण ऑफिसला जाऊनच खाऊ. आणि आमच्या चिव ताई बघा. स्नो रोज सकाळी उठून रडायची काय गरज आहे बरं? मेरी मर्जी. ओ बाप्पी. अजून ओ बाप्पी. 4 4 4 6 6 नाही 6 दोघात 6 तो पण हा दोघं 6 हा. आणि आउट 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 अशा एकच हात. हा हे असं शिकवावं लागतं स्नोईला लक्षात राहतं. पण कधी कधी जरा त्याच्या मेमरीमधनं ना काही गोष्टी डिलीट होत जातात, तर मग त्याला परत स्टोअर करावं लागतं. हा घे कॅच. ओ बापे. आला जय आला जय बाप्पा. अंकलला जय. हा बच इथं अंकलला. चला झालं, देवपूजा वगैरे झाली, सोबत टाइम पण स्पेंड झाला. आता आपण निघूयात ऑफिससाठी आणि मध्ये आपण मोठं ब्लॉग करताना थोड्या गप्पा मारूयात. अंकल चालला. बाय बाय. ऑल राईट, चला येऊन गेलो आपण खाली. आणि स्नोईने आपल्याला अजिबात भाव दिला नाही. जेव्हा टी व्ही चालू असते, जेव्हा खात असते ना, मग तुम्ही कितीही काही करा, कोणालाच भाव देत नाही ती. अरे यार हे परत बंद आहे का? आमच्या इथे बघा गॅस पाईपलाईन आली ना, त्याचं काम चालू आहे म्हणून त्यांनी हे बंद करून ठेवलं आहे.
तर परत U-turn मारून आपल्याला तिकडनं जावं लागेल. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे की आय एम हॅपी की आता आपल्याला पेट्रोल भरायचं काम नाही. मी रात्री जाऊन भरून आलो होतो, माझी जिम झाली आणि तिथं पेट्रोल पंप होता ना, आम्ही चहा प्यायला गेलेलो. म्हटलं आता पेट्रोल भरून घेऊ, सकाळी आपला टाईम वाचेल. आणि सेम तसंच झालं. म्हणजे आताच पेट्रोल भरून चाललं म्हणजे सकाळी आपल्याला टेन्शन नाही पेट्रोल भरायचं. किती छोट्या छोट्या खुशी आहेत ना आपल्या आयुष्यात. आपल्याला काही मोठ्या गोष्टींची गरज नाही ना. मला कुठली इंटरनॅशनल ट्रिप करायची ना, मला कुठं काहीच घेणं देणं नाही. IT वाला बिचारा आपल्याला बघा ना, रात्री पेट्रोल टाकून दिलं त्यातच मी खुश आहे. म्हणजे सकाळचा टाईम माझा वाचून गेला. हे चालू आहे सध्या माझ्या आयुष्यात. आणि मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल, प्लीज हा जो मोठा ब्लॉग आहे ना स्किप करत जाऊ नका, शेवटपर्यंत बघा. म्हणजे मला समजेल. खूप सारे लोक एकाच बोटमध्ये आहेत, खूप सारे लोक रिलेट करतात. आता मला समजत नाही की कुठून स्टार्ट करू. आणि मी हे का बोलतोय, बिकॉज यार मी प्रत्येक वेळेस सांगत असतो ना की कधी कधी वैताग येतो कामाला आणि हे आणि ते. मागच्या वीकमध्ये तसंच झालं. पूर्ण वीक जसं मी आधीच मेन्शन केलं की मला टाईम नाही भेटला यार व्हिडिओ शूट करायला किंवा कशाला. आणि मी तुम्हाला माहिती असेल प्रत्येक व्यक्ती सुट्टी असली की बाहेर फिरायला जातं, त्याला बरं वाटतं. फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला का त्याला बरं वाटतं. म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे क्रायटेरियाज आहेत बरं वाटायला किंवा हॅपी असायला. तसं माझा क्रायटेरिया आहे की फॅमिलीचं एक आहेच, त्यांच्यासोबत असतो, मित्रांसोबत असतो, तेव्हा बरं वाटतं. पण जेव्हा मी ब्लॉग शूट करतो, मी त्याला एडिट करतो, जेव्हा त्याला पोस्ट करतो ना, ती खुशी वेगळी आहे. मला ती हवं असतं. ॲटलिस्ट वीकमध्ये माझे 2 दिवस आहेत ते तरी व्हायला पाहिजे. पण मागचा वीकमध्ये इतकी जास्त कामं होती, एवढे 5 वर्ष झाले ना. तर कधीचा कालचा का परवाचा दिवस असा होता ना, 8:30 वाजेपासून सकाळी तर 9:30 वाजेपर्यंत रात्रीचे असं स्क्रीनसमोर बसलो होतो. फक्त जेवायला उठलो एकदा, 15-20 मिनटाचा तो ब्रेक घेतला आणि कंटिन्यू कामं चालू होती. तर मला असं वाटलं ना, बस नको, आय एम डन विथ दिस. मला आता वडापावची दुकान टाकायची आहे, बस मला काहीतरी छोटं मोठं टपरी टाकायची, असं झालं. लिटरली असं फील झालेलं. प्लीज माझ्यासोबत किती लोक आहेत सेम बोटमध्ये की ज्यांना असे विचार येतात. नो वरीज, काही प्रॉब्लेम नाही याच्यात. असे विचार आले तर कधी कधी असं होतं, कामाचा ओव्हरलोड होऊन जातो. आणि या गोष्टी आता सवय झाल्यात आपल्याला. पण यार कधी कधी असं असतं ना की काही नाही बोलायला म्हणून बोला, काहीतरी वडापावची दुकान टाकू, काहीतरी टाकू, रेस्टॉरंट टाकू, हे टाकू ते टाकू. असं किती लोकांना वाटतं. माझ्यासोबत आहेत का कोणी असं रिलेट करतं का की खूप जास्त फ्रस्ट्रेट झालं, खूप जास्त कामं आलेत आणि मेंटल स्ट्रेस पण वाढायला लागतो कधी कधी. होतं कधी कधी, हां असं नाही म्हणत की प्रत्येक वेळेस, कधी कधी होतं. तर कोणाला अशी विचार येतात की बस यार आय एम डन विथ दिस, मला आता माझं स्वतःचं एक वडापावची लारी जरी असली तरी चालेल, पण मी ते करेल. असं किती लोक आहेत, प्लीज कमेंट डाऊन नक्की करा. असं होतं यार कधी कधी वैताग येतो. आणि यस, असं थोडं वाटतं मला की तुम्हा लोकांसोबत बोलायला पाहिजे, बिकॉज मी पण तुमच्यातलाच एक आहे. मला पण या सगळ्या गोष्टी फील होतात, मला पण या गोष्टी वाटतात यार. आणि तुम्हा लोकांसोबत बोलून खरंच खूप भारी वाटतं, कारण की खूप सारे लोक रिलेट करतात या सगळ्या गोष्टींना. सो प्लीज कमेंट करून नक्की जा आणि सबस्क्राईब करून द्या यार. सबस्क्राईब कराल तर सबस्क्रायबर पण वाढतील आणि 100Kचा जो छोटूसा गोल आहे आपला आधीचा, तो पूर्ण होईल कुठंतरी. ऑल डन. आजची कामं डन. घरी जाऊन कुठल्याही प्रकारचं लॉग इन नाही, काय नाही. बस आपण फक्त घरी जाऊन जिमला जाणार लवकर, बिकॉज मला आत्ताच समजलं मगाशी की आज IPLची पहिली मॅच आहे, ती पण चेन्नई सुपर किंग आणि रॉयल चॅलेंजर बँगलोर. आपण वाट बघतो आपल्या रोहित दादाचा मॅचची, म्हणजे मुंबई इंडियन्स. कोण कोणाचा फॅन आहे प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्लीज कृपया करून हातपाय जोडून सगळ्यांना विनंती आहे की भांडू नका. कोणीही जिंकू द्या, कोणीही काही होऊ द्या, पण आपल्याला भांडायचं नाही एवढं लक्षात असू द्या. एंटरटेनमेंटसाठी सगळ्या गोष्टी होतात. एंटरटेन व्हा, मज्जा करा आणि एक लिमिटमध्ये सगळ्यांना चिडवा एका दुसऱ्या टीमला, याचं असं त्याचं तसं. बट येस, ॲट दी एंड स्पोर्ट्स आहे, हारजीत होत राहते. आणि बघून एंटरटेन होऊन मज्जा करा, सगळ्यात मोठी गोष्ट. रॉयल स्टाईल ने रॉयल पर्सनॅलिटी. काय टायमिंग आहे आज पण. त्या दिवशी पण वहिनी आणि मी एकाच टायमिंगला आलो होतो. आज भी सेम हो गया क्या? त्या दिवशी पण वहिनी आणि मी तर पार त्या लांबून एकदम असं मागे पुढे होतो. हो गया क्या या फिर से लॉग इन करना है? हमारा तो डन है. मंडे को छुट्टी है क्या? हमको नहीं छुट्टी बट ली है मैंने. क्या प्लान है फिर अभी लॉन्ग वीकेंड? पेस्ट कंट्रोल कराना है. अरे संसार संसार साफ करना है. हाँ पता नहीं. अच्छा, मतलब घर के ही काम है सारे. Yes, no other plans. Life is sad. ऑलराईट, झालो आपण फ्रेश आणि आता यस ताईने चहा ठेवला होता, चहा पिऊन घेऊन त्याच्यानंतर आपण जिमला जाऊ. तुम्हाला एक रिझल्ट दाखवतो एकदम खराब डाईटचा आणि झोप न घेण्याचा, किंवा थोडी पण रुटीन खराब झाली ना. मागच्या
2 दिवसाआधीपर्यंत माझा जो डाएट जो वर्कआउट जे काय होतं एकदम स्टेबल एकदम परफेक्ट होतं. पण जसं मी बोललो तुम्हाला की मी सकाळी 8:30 तर रात्रीचे 9:30पर्यंत स्क्रीनसमोर बसलो होतो. इतका वैतागलो होतो ना, जेवढ्या फेवरेट गोष्टीत ना वाटतं सगळं खाऊन घेईल, सगळं इतकं काही खाल्लं ना त्या दिवशी. तेव्हापासून माझ्या डाएटचं तेव्हापासून म्हणजे 2-3 दिवस मागचे एकदम डाएटचं वाटोळं झालं आहे माझं. बघा इथं पिंपल असं छोट्या गोष्टी होऊन जातात. सो डाईट आणि त्या सगळ्या गोष्टी प्रॉपर पाहिजेत, मग मजा येते सगळ्या गोष्टी करायला. बट असं हे रिकवर करून घेऊ आपण. एवढा छान असतो प्यायचं, अर्धा इनफ आहे. प्लान में थोड़ा डिले है, बताओ क्या करना है हमें. हाँ ऊपर जाना है और सामान निकालना है. इथून अख्खा सामान काढायचं आहे आणि असं आहे बघा. एक्सक्यूज मी मॅम, हॅलो असं इथं सामान ठेवायचं. एक्सक्यूज मी मॅम, हॅलो. दादा कोणता दादा दिसतो तुला खाली? कोणीच नाही भेटा खाली, कोणी नाही. इकडे ताई इकडे. चला आमच्या इथे जरा पेस्ट कंट्रोल वगैरे होऊन तो सगळं सामान काढून बाल्कनीत ठेवायचं. वाजून गेले 6:30. आपला प्लॅन किती सॉर्टेड होता ऑफिसून आल्यानंतर. मस्त लवकर जिमला जाऊ आणि IPLची पहिली मॅच आहे ती लवकर येऊन एन्जॉय करू. पण तसं काही झालं नाही. आता मी जिमला जाईल 10 मिनिटांनी आणि आपली जिम जेवढ्या लवकर पूर्ण होईल तेवढ्या लवकर आपण करून येऊन जाऊ. त्याचा आधी दाखवतो दादा वहिनींचा किचनचा संसार बघा. हा रखता हूँ. काय शक्ती आली होती आमच्यात माहिती नाही, पण दन दन एकदम असं सगळं सामान बाहेर, काहीच राहू दिलं नाही किचनमध्ये. बघा सगळं छोट्यातलं मोठं सगळं जे काही सगळं सामान इथं. आणि आमचे मॅडम आहे ना खूप आगाऊ झाल्यात, खूप जास्त आगाऊ झाली आमची स्नो. हे बघा हाताला काय, हे बघा हाबू लावून घेतला. हा लास्ट सामान एवढा. तसं नंतर ऑल गुड. हळू यासाठी बोलतोय मी, अख्खी पूर्ण बॅग भरून यांच्यात बघा छोटे ग्लास कप वगैरे खूप चांगलं सामान आहे. हा वहिनीने बाहेर काढलाय कोणाला तरी देण्यासाठी. दादांनी सेम आहे ना आमचा जीव असा. काय म्हणत होता चेक करून. वहिनी बिंदास दे दो रे. आणि आम्ही देव मत वहिनी अच्छा होगा तो कुछ निकाल लो अपने को काम आएगा, यूज कर सकते बाद में. देखो मैं बताता हूँ. ग्लास है छोटे कप है बड़े और ऐसा सामान है जो आपण यूज नाही करते. म्हणजे खरंच यूज नव्हता होत. आता किचन सगळं आवरलं त्याच्यानंतर समजलं की हा सामान पण आहे आपल्याकडे. असो तो बाहेर काढलाय म्हणजे कोणाला तरी दिला जाईल. तो आता पटकन आपण जिमला निघून जाऊ. अजून काही काम वाढतील त्याच्या आधी, नाहीतर आपली जिम टाइमावर नाही होणार. जाणून बुजून मी हा सेकंड टाइम व्हिडिओ शूट करतो. याचा आधी पण शूट केला पण नीट नाही आला, तो ब्लर आला आणि असं एकदम लाईट नव्हती काही नाही. आता लाईट खाली उभे राहून व्हिडिओ शूट करतो. वर्कआउट एक नंबर झाला, मजा होऊन गेली. चुम्मेश्वरी वर्कआउट झाला आजचा. आणि जेव्हा आपली अशी रुटीन परफेक्ट बसून जाते ना, जसं ऑफिसला जाऊन येऊन गेलो आपण, सगळी कामं टाईमावर होऊन गेली, थोडा आराम पण होऊन गेला. आणि घरची जी महत्त्वाची कामं होती त्याच्यात माझा हातभार लागून सगळे आपलं जी भांडी होती ती आपण बाहेर ठेवून दिली. आणि छोटी कामं आहेत पण ती फॅमिलीसाठी मोठी येतात. आपला छोटासा हातभार लावला. बट दादाची थोडी बॅक पेन होते, सो दादा ते काही करू नाही शकत म्हणून आपलं तिथं पण हातभार लागून गेला. परफेक्ट टायमावर जिमला पण येऊन गेलो. जिमला आल्यानंतर मॅच पण मी बघितली. मॅच बघत जिम करत होतो. मॅचमध्ये इनिशियली खूप मजा येत होती. दनादन मारत होता डुप्लेसी. त्याच्यानंतर तो आउट झाला. दान विकेट. आता मला लागली भूक. बाळा आणि ते लोक पण येतात, पण आता माहिती नाही प्लॅन काय. याच्यानंतरचा प्लॅन तुम्हाला दिसेलच. जे काय असेल ते एक तर घरी जाऊयात, नाही तर मित्रांसोबत बाहेर चहा प्यायला जाऊयात. जे काही असेल तुम्हाला दिसून जाईल. सो येस. आणि मी जे माझे वर्कआउटचे व्हिडिओज त्याशी उभे शूट केलेत जेणेकरून माझी रील पण बनवून जाईल. सो इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या. खूप मस्त कंटेंट येतो तिथं पण आणि खूप चांगला प्रतिसाद भेटतो तुम्हाला लोकांचा. आणि इथं अजून पण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून जा. पण यस वर्कआउट एक नंबर झाला. आय होप तुमचा पण वर्कआउट तुमची काही जी रुटीन येते पण अशीच माझ्यासारखी एक नंबर होत असेल. ठीक आहे चला आता जाऊयात आपण. आता आलोय मी घरी. वाजून गेलेत 11:30. आय डोंट नो स्नोई झोपली असेल, घरची झोपली असेल का नाही. बट येस जाऊयात खाऊयात आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट मी उद्याच भेटूयात. आता काही करायला काही नाही. स्नोईचा झोपायचा टाईम झाला आहे. दादा वहिनी पण बिचारे दमून झालात, ते पण झोपून जातील. मी पण माझ्या रूममध्ये माझी एडिटिंगची कामं करेल आणि जे काही उरलेली कामं ते करेल. मी तुम्हाला भेटू डायरेक्ट उद्या सकाळीच. ठीक आहे बाय, गुड नाईट, टेक केअर. प्लीज डू सबस्क्राईब. बाय. जस्ट घरी आलो. मला वाटलं आमचे मॅडम झोपले असतील. डॉन जागा आहे, डोंट डिस्टर्ब. हे चालू आहे आणि दूध पिणं चालू आहे. आपण जेवण घेऊ पटकन.